मोड मध्ये सुद्धा आपलं हा ऍप चालतं. आणि हे जे ऍप आहे बोट म्हणजे अँड्रॉइड आणि iOS दोन्ही फोन मध्ये हे ऍप चालतं. नेक्स्ट. त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हर्टरला हे सेन्सिटाईज करायचं आहे की अननेसेसरीली तुम्ही कधीच तुमचा मोबाईल आहे तो मध्ये मध्ये चेंज करू नका. जो मोबाईल तुम्ही रजिस्टर्ड केला आहे तुमच्या CMS पोर्टलमध्ये तोच मोबाईल तुम्ही पूर्ण फील्ड ऑपरेशन होतपर्यंत वापरायचा आहे. आणि इन केस जर तुम्ही एखादा मोबाईल नंबर तुमचा चेंज केला किंवा तो डिव्हाइस जर तुम्ही चेंज केला तर तो जो तुम्ही जेव्हा डिव्हाइस चेंज केला तर नवीन डिव्हाइस तिथे आपला हे होणार, रजिस्टर्ड होणार आणि जुना जो डिव्हाइस आहे तो अनरजिस्टर्ड होणार. त्यामुळे ही त्यांनी खात्री करून घ्यायला पाहिजे की जेव्हा एकदा ते मोबाईल चेंज करतात तर आधी यूज केलेला मोबाईल त्यांनी डबल यूज करायला नको. नेक्स्ट. त्यानंतर जेव्हा मोबाईल चेंज करेल तेव्हा ऑलरेडी ते असा डिव्हाइसवर अशा प्रकारचा एक डायलॉग बॉक्स येईल की तुम्हाला खरंच तुमचा ओल्ड मोबाईल चेंज करायचा आहे का. जर तुम्हाला जर चेंज करायचं असेल त्यांनी तुम्ही चेंज करा आणि तुमचा ओल्ड मोबाईल जो आहे तो CMS पोर्टलमध्ये डिरजिस्टर्ड होईल. नेक्स्ट. एकदा तुम्ही कन्फर्मेशन केल्यानंतर तुमचा ओल्ड रजिस्टर डिऍक्टिव्हेट होणार आणि नवीन मोबाईल तुमचा स्टार्ट होणार. नेक्स्ट. आता हे ऑलरेडी मी तुम्हाला स्पेसिफिक सांगितलेलं आहे. कधी कधी काय होतं की काही इन्व्हर्टर या स्पेसिफिकेशनचा मोबाईल वापरत नाही आणि मग त्यामुळे आपलं काम सुरू करणार तर त्यांना इश्यू जाणार. त्यामुळे आपण इन्व्हर्टर जेव्हा मोबाईल वापरणार तेव्हा त्याचं हे स्पेसिफिक असायला पाहिजे. अँड्रॉइड फोन जर असेल तर 12 वर्षाच्या वरचं ते वर्षन त्यांनी यूज करायला पाहिजे. iOS मोबाईल असेल तर 15च्या वरचं वर्षन त्यांनी यूज करायला पाहिजे. त्यामध्ये रॅम 4GB चा असायला पाहिजे आणि स्टोरेज कॅपॅसिटी 8GB असायला पाहिजे. आणि PDF व्ह्यूअर हे सुद्धा त्या HLB मोबाईल साठी मध्ये अवेलेबल असायला पाहिजे. तर ही सर्व खात्री इन्व्हर्टरने करून घ्यायला पाहिजे. अदरवाईज काय होईल की तुम्हाला ऍक्च्युअली मोबाईल रजिस्टर करताना किंवा इन्स्टॉल करताना ऍप इन्स्टॉल करताना तुम्हाला इश्यू येतील. त्यानंतर मोबाईलमध्ये तुम्ही जेव्हा ऍप इन्स्टॉल करता त्या ऍपचं इंटरफेस खूप एकदम सोपं असेल. इंटरफेस खूप सोपं सिंपल असेल. तुम्ही एकदा जर बघितलं तर तुम्हाला कळेल की आपल्याला जे काही ऍक्टिव्हिटी करायची आहे ते तुम्ही क्लिक केलं का तुमचं काम सुरू होईल. नेक्स्ट. आता हे महत्वाचे मुद्दे आहेत की आपल्याला ऍप इश्यूज जे येणार आहे ते काय करायचं, त्यामध्ये ट्रबल शूटिंग कसं करायचं आहे. तर याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की तुम्ही एकदा काम सुरू केल्यानंतर तुमचा मोबाईल किंवा तुमचं ऍप मोबाईल मधलं अनइन्स्टॉल करू नका. अनइन्स्टॉल जर केलं तर तुम्ही जे काम केलेलं आहे ते सर्व जाऊ शकतं. त्यामुळे कधीच इन्व्हर्टरनी मध्ये मध्ये किंवा अनसिंग डेटा जर अनसिंग केला नसेल तर ऍप हे अनइन्स्टॉल करू नये. त्यानंतर असा काही मेसेज आला तुम्हाला की नो HLB अलॉटेड मेसेज इज कमिंग तर आपण इमिजिएटली चार्ज ऑफिसरला कन्फर्म म्हणजे कॉन्टॅक्ट करायला पाहिजे की मला असा मेसेज येतो की मला HLB अलॉट झालेली नाही. आणि चार्ज ऑफिसर काय करेल की CMS पोर्टल ते चेक करेल आणि जर HLB अलॉट केलं नसेल तर त्यांना तो HLB अलॉट करेल. आणि सेफ साईट साठी काय करायचं की आता सध्या इन्व्हर्टर काय करत आहे की टेस्टिंगसाठी टेस्टिंग ऍप वापरत आहे. ऍक्च्युअली जे काम करणार आहे ते ऍक्च्युअल ऍप जे आहे त्यांनी थोडस 2 दिवसाआधी म्हणजे आपलं जे फील्ड ऑपरेशन सुरू होणार आहे 16 तारखेपासून ते 12-13 तारखेला त्यांनी ऍक्च्युअल ऍप इन्स्टॉल करायचं ऍप मोबाईल मध्ये आणि नंतर ऍक्च्युअली इनोव्हेशन त्याच्यावरून सुरुवात करायचं आहे. म्हणजे ऍक्च्युअल ऍप त्यांनी सेफ साईट साठी 2 किंवा 3 दिवसाआधी आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचं आहे. आता हे जे आहेत हे ट्रबल शूटिंग आणि ते इश्यूज हे आम्ही कलेक्ट केलेले आहेत वेगवेगळ्या स्टेट मधून. त्याच्यामध्ये जनरली अशी इश्यूज जनरली इन्व्हर्टरला येतात. सम इश्यूज इज टोकन रिफ्रेश प्लीज ट्राय अगेन. तर हा इश्यू कधी म्हणजे हा एरर कधी येतो मोबाईलमध्ये जेव्हा डेटा सिंक करतो, जेव्हा इन्व्हर्टर डेटा सिंक करतो तेव्हा ही एरर दिसतं. तर ही एरर दिसतं तर याचं साधं सोल्युशन आहे की होऊ शकतं की इन्व्हर्टरकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी व्यवस्थित नसेल तर त्यांनी काय करायचं की बेटर नेटवर्क जिथे आहेत तिथे जावं आणि डेटा सिंक करावा. त्यानंतर सेकंड एरर किंवा सेकंड मेसेज असा येतो म्हणजे हे ऑलरेडी येणारे मेसेजेस किंवा आता इश्यूज आहेत जे फील्डमध्ये लोक काम करतात अदर स्टेटमध्ये त्यांचे इश्यूज आहेत. तर दुसरा इश्यू काय येतो, एरर काय येतो, अटेन्शन फेड मेसेज ऑन द स्क्रीन अशा प्रकारचा मेसेज येतो. तर याच्यामध्ये सुद्धा मेन इश्यू असतो की वायफाय कनेक्शन किंवा इंटरनेट कनेक्शन जे आहे ते थोडंसं वीक असतं. अशा ठिकाणी तो डेटा सिंक करतं आणि तेव्हा हा मेसेज
दिसतो. त्यामुळे इनोव्हेटरनी जेव्हा डेटा सिंक करताना आपला स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्टिव्हिटी जिथे असेल तिथेच आपला डेटा सिंक करावा. त्यानंतर असं येतं की डिव्हाइस नॉट रजिस्टर फॉर दिस युजर. तर हा एरर जेव्हा अपिअर होतो, डेटा केस ऑफ डेटा इज नॉट गेटिंग द सिंक सेइंग टोकन रिफ्रेश इश्यू ट्राय अगेन. तर हा मेसेज सुद्धा कधी येतं की इंटरनेट कनेक्टिव्हिटी जेव्हा चांगली नसेल किंवा नेटवर्क कनेक्शन जेव्हा चांगलं नसेल, सिंक करताना जनरली हा मेसेज येतो. त्यामुळे इन्युमरेटरने जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी किंवा नेटवर्क स्ट्रॉंग आहे किंवा चांगला आहे त्या ठिकाणीच आपला डेटा सिंक करावा, जेणेकरून अशा प्रकारचा आपल्याला मेसेज येणार नाही. त्यानंतर जेव्हा स्टार्टिंगला इन्युमरेटर आपला मोबाईल रजिस्टर्ड करतं तेव्हा पहिल्यांदा कॅपचा इश्यू येतो. कधी कधी कॅपचा येत नाही, तर अशा वेळेस त्यांनी रिफ्रेश कॅपचा जर त्यांनी केलं तर काही वेळ वेट केल्यानंतर हा कॅपचा सुद्धा येऊन जाईल. त्यानंतर एचओलो कीप स्टॉपिंग. कधी कधी काय होतं की एचओलो काम सुरू झालं तर ऍप बंद पडतं किंवा ऍप दिसतच नाही. तर अशा हा इश्यू अशामुळे येतं की कधी कधी काय होतं, बॅकएंडला मोबाईलमध्ये कुठे फेसबुक चालू असतो किंवा कुठे आपले व्हॉट्सअप चालू असतं किंवा दुसरे आणखी कुठलं ऍप चालू असतं. तर ते 4 GB ची त्याला कॅपॅसिटी पाहिजे. त्यामुळे असे बॅकएंडला जे काही ऍप चालू असेल ते म्हटलं सांगायचं की जेव्हा तुम्ही एचओला ऑपरेशन कराल तेव्हा तुमचे बॅकएंडचे जे ऍप्स आहेत ते सर्व बंद करा आणि तेव्हाच आपले एचओलो ऑपरेशनचं काम चालू करा. तर ही महत्वाची गोष्ट जर इन्व्हर्टरने घेतली तर अशा प्रकारचे इश्यू त्यांना येणार नाही. त्याच्यामध्ये नेक्स्ट एरर येतं ती सर्व्हर एरर. प्लीज ट्राय अगेन असं म्हटल्यानंतर इंटरनेट कनेक्शन कधी कधी स्लो असू शकतं किंवा थोड्या वेळाने ट्राय जर केला तर सर्व्हर एरर आपली चालली जाईल. किंवा कधी कधी काय असतं, सर्व्हर काही मेंटेनन्स मध्ये असतं आणि डेटा सिंक करताना सर्व्हर एरर अशा प्रकारचा जर मेसेज आला तर एक तर इंटरनेट कनेक्टिव्हिटी त्यांनी इन्व्हर्टरने चेक करायला पाहिजे किंवा काही थोडा वेळ थांबून नंतर डेटा सिंक करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे एरर नो डेटा और डिटेल्स आर बिंग डिस्प्ले. कधी कधी काय होतं की त्यांनी इन्व्हर्टरने आपला HLB ओपन केलं तर त्यांना आपला डेटाच दिसत नाही. तर अशा वेळेस पॅनिक होऊ नये. त्यांनी तो इन्व्हर्टरने आपल्या ऍप मधून लॉग आउट करावं आणि नंतर लॉग इन करावं 10 मिनिटांनी, तर डेटा दिसतो. अशा प्रकारचं याला सोल्युशन आहे आणि हे आपण इन्व्हर्टरला सांगायला पाहिजे की अशा सिच्युएशन मध्ये मी केलेलं काम गेलेलं असेल, आता मी काय करायचं वगैरे, अशी पॅनिक सिच्युएशन निर्माण होऊ नये. लॉग इन लॉग आउट करायचं, पुन्हा 10 मिनिटांनी लॉग इन करायचं 10 मिनिटांनी, तेव्हा डेटा आपल्याला तो डिस्प्ले होईल. कधी कधी डेटा फेच पण होत नाही. इन्व्हर्टरने ओपन केलं आणि डेटा आधीचा दिसत नाही तर तिथे रिफ्रेश बटन आहे, ते रिफ्रेश बटन जर आपण दाबली किंवा इन्व्हर्टरने दाबली तर डेटा फेच होतो आणि तो दिसतो. मग त्यानंतर डिव्हाइस नॉट रजिस्टर फॉर दिस युजर्स. काय होतं की पहिल्यांदा जेव्हा आपण इन्व्हर्टर सुपरवायझरला आपला युजर आयडी आणि पासवर्ड पहिल्यांदा जेव्हा पाठवतो, तो युजर आयडी आणि पासवर्ड जो आहे खूप कॉम्प्लिकेट असतो. जेव्हा तो पहिल्यांदा युजर आयडी इन्व्हर्टर आपला जो पासवर्ड टाकतो तेव्हा एक पॉपअप येतो की सेट ऑर पिन. सेट ऑर पिन म्हटल्यानंतर त्यांनी तेव्हाच तो पिन सेट जर केला तर तुम्हाला हा मेसेज येणारच नाही. कधी कधी काय होतं की इन्व्हर्टर काय करतं की पिन सेट न करता फॉरगेट पासवर्ड मध्ये जातो आणि मग हा मेसेज येतो की डिव्हाइस नॉट रजिस्टर फॉर द युजर्स. म्हणून इन्व्हर्टरला आपण हे सांगायचं आहे किंवा पहिल्यांदा जेव्हा ते आपलं मोबाईल जेव्हा रजिस्टर्ड करतील, पहिल्या वेळेस जेव्हा ते लॉग इन करतील तेव्हा जे पॉपअप येणार की सेट ओर पिन, तेव्हाच त्यांनी पिन सेट करायला पाहिजे आणि हा मग नंतर हा एरर मेसेज येणार नाही. जर जेणेकरून हा मेसेज तसं करून जर मेसेज जर एरर मेसेज जर आलाच तर मग त्यांनी चार्ज ऑफिसरला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, कारण की तो पासवर्ड सेट करावा लागतो CMS पोर्टल मध्ये आणि तिथून मग तो हा एरर मग आपला इश्यू सॉल्व्ह होतो. तर हे महत्वाचे काही 15 ते 20 आमचे एचओला ऍप रिलेटेड इश्यूज आम्ही बाकी स्टेट मधून कलेक्ट केले आणि तुम्हाला हे सांगण्याचा इथे प्रयत्न केला. आणि एचओला मॅप बद्दल जर सांगायचं झालं तर हे महत्वाचे काही मुद्दे आहेत, ते आपल्याला जे करायचे आहे, जे करू नये हे महत्वाचे आहेत. तर वन डिव्हाइस ओनली. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की एचओला ऑपरेशन सुरू झाल्यानंतर जे काही आपण डेटा कलेक्शन करतो तो एकाच मोबाईल मध्ये
करण्याचा प्रयत्न करावा. फर्स्ट टाइम जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच मोबाईलमध्ये HLO ॲपचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर व्हेरीफाय अँड प्रोसीड अवर रजिस्टर HLB ओनली. जेव्हा आपण म्हणजे इन्युमरेटर जेव्हा HLB चा नंबर टाकेल तेव्हा त्यांनी व्हेरीफाय करायला पाहिजे की मला जे अपॉइंटमेंट दिलेलं आहे त्या अपॉइंटमेंट मध्ये जो HLB आहे आणि या ऍप मध्ये किंवा आपल्या मोबाईल मध्ये HLB चं लोकेशन आलेलं ते बरोबर आहे ते व्हेरीफाय करूनच त्यांनी पुढचं काम आपलं स्टार्ट करायला पाहिजे. त्यानंतर रजिस्टर डिव्हाइस फॉर HLB अलॉटमेंट ओनली. इफ HLBs आर नॉट विजिबल, रिफ्रेश बटन फॉर रिफ्रेश ऑफ द HLBs. म्हणजे जी HLB तुम्हाला अलॉट केली, समजा कधी कधी एका इन्व्हर्टरला 2-2 HLB पण दिलेले असतात, तर अशा वेळेस तुम्हाला ज्या HLB मध्ये तुम्ही गेलात त्याच HLB मध्ये तुम्हाला ते काम करायचं आहे. आणि जर समजा HLB दिसत नसेल तर रिफ्रेश बटन जर दाबले तर त्यामध्ये सर्व HLB ज्या इन्व्हर्टरला HLB दिलेले आहेत त्या सर्व डिस्प्ले होते. क्लिक on refresh button on the first day of the HLO operation to get the ACID. ACID जर आपल्याला दिसत नसेल, आपल्या HLB मध्ये किती ACID आहे जर दिसत नसेल तर एकदा लॉग इन केल्यानंतर त्यांनी आपली रिफ्रेश बटन दाबायला पाहिजे. एकदा रिफ्रेश बटन दाबल्यानंतर त्यांच्या इन्युमरेशन ब्लॉक मध्ये जे काही ACID असेल ते सर्व त्यांना इन्व्हर्टरला दिसेल. त्यानंतर अपलोड द डेटा आफ्टर एव्हरी 10 to 12 रेकॉर्ड्स टू प्रिव्हेंट द डेटा लॉस. जर डेटा लॉस करायचा नसेल किंवा डेटा आपल्याला सेफ ठेवायचा असेल तर इन्व्हर्टरला आपण ऑलरेडी सांगा. आणि ह्या सर्व डायरेक्शन आम्ही फील्ड ट्रेनर्सला मास्टर ट्रेनरला दिलेले आहेत आणि ऑलरेडी इन्व्हर्टर सुपरवायझरकडे सगळ्या इन्फॉर्मेशन जाणारच आहे. पण आपण पण एक ऍज ए PCO किंवा ऍज ए चार्ज ऑफिसर या लेवलला ह्या गोष्टी सांगायला पाहिजे की इन्व्हर्टरनी प्रत्येक 10 ते 12 रेकॉर्ड्स कंप्लीट झाल्यानंतर लगेच डेटा आपला सिंक करायला पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपला डेटा लॉस होणार नाही. त्यानंतर डू द एंट्री ऑफ द रेकॉर्ड केअरफुली टू अवॉइड द एनी रिवर्क. जे काही डेटा एंट्री करणार आहे ती डेटा एंट्री त्यांनी केअरफुली करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढे काही कॉम्प्लिकेशन येऊ नये किंवा पुन्हा वर्क करायची गरज पडू नये. त्यानंतर कीप अवर युजर्स ID आणि OTP सेफ. जो काही युजर ID आणि OTP असेल इन्व्हर्टर सुपरवायझर त्यांनी सेफ ठेवायला पाहिजे. कीप अवे अवर मोबाईल डिव्हाइस फ्रॉम द अनऑथराइज पर्सन. म्हणजे घरी आपण जातो तर मुलांजवळ असते किंवा आपण मुलाचा मोबाईल यूज करतो तर त्या पिरियड मध्ये तो मोबाईल तुमच्याकडेच ठेवा आणि तुमचा युजर ID पासवर्ड जो आहे तो सेफ ठेवा. तो कोणाला तुम्ही शेअर करू नका. Then remember to click on the sync icon after sign of the inverter and mark of the HLB to complete the as per the requirement. डेटा सिंक करा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही स्ट्रॉंग कनेक्टिव्हिटी तेव्हा डेटा सिंक करा. त्यानंतर enter the expected number of the census house and building carefully for the first time. जेव्हा आपण HLB इन्व्हर्टर जेव्हा लॉग इन करेल तर त्यांनी पहिल्यांदा सेन्सस हाऊस नंबर एक्सपेक्टेड किती आहे HLB मध्ये तिथे ती आकडा भरायला पाहिजे आणि बिल्डिंग नंबर सुद्धा केअरफुली तो भरायला पाहिजे. समजा त्यांनी वेग काही नंबर टाकला आणि तेवढ्या बिल्डिंग किंवा तेवढे सेन्सस हाऊस जर त्या HLB मध्ये नसले तर तो HLB कधी कम्प्लीट दिसणार नाही. त्यामुळे इन्व्हर्टरनी हे प्रिकॉशन घ्यायला पाहिजे की टोटल नंबर ऑफ सेन्सस हाऊस आणि टोटल नंबर ऑफ बिल्डिंग्स जेव्हा ते एंटर करतील एक्सपेक्टेड नंबर त्या प्रॉपरली केअरफुली टाकायला पाहिजे. त्यानंतर चेंज युअर HLB मोबाईल ऍप पासवर्ड इफ रिक्वायर्ड. जेव्हा केव्हा आपल्याला असं वाटेल की माझा पासवर्ड दुसऱ्याला कोणी शेअर केला किंवा दुसरीकडे कोणी गेला तर तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही HLO तुमचा पासवर्ड जो आहे ऍपचा तो चेंज करू शकता. त्यानंतर ऍट टाइम ऑफ द रजिस्ट्रेशन सिलेक्ट द लँग्वेज केअरफुली इन द HLO ऍप ऍज दिस कॅनॉट बी चेंज आफ्टरवर्ड्स. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मोबाईल रजिस्टर्ड करता तेव्हाच तुम्ही तुमची लँग्वेज सिलेक्ट करा. ही स्टेप खूप महत्वाची आहे. किंवा स्टार्टिंगलाच आपण मोबाईल जेव्हा रजिस्टर करतो तिथंच एक सिलेक्ट युअर लँग्वेज म्हणून एक ऑप्शन येतं आणि तिथून तुम्हाला तुमची लँग्वेज चेंज करायची आहे आणि ती लँग्वेज चेंज केल्यानंतर ते तुम्ही नंतर कधीच बदलू शकत नाही. इन्व्हर्टर तेव्हा कधीच आपली लँग्वेज चेंज करू शकणार नाही. त्यामुळे इन्व्हर्टरला हे सेन्सिटाईज करणं खूप महत्वाचं आहे की जेव्हा आपण आपला मोबाईल किंवा आपण पहिल्यांदा लॉग इन करतो रजिस्टर्ड करतो तेव्हाच लँग्वेज चेंज आपली सिलेक्ट करणं खूप महत्वाची आहे. म्हणजे तुमचा रजिस्टर्ड मोबाईल आणि तुमची लँग्वेज तुम्ही नंतर कधी चेंज करू शकत नाही. त्यानंतर यूज रिफ्रेश बटन एनी टाइम ऑफ द डाउनलोडिंग ऑफ द न्यू HLBs ACID अलॉटेड.
रिफ्रेश बटन दाबा. जो काही न्यू HLB तुम्हाला जर स्टार्ट करायचं असेल, म्हणजे एका इन्व्हर्टरला जर 2 HLB दिलं असेल आणि तुम्हाला नवीन HLB सुरू करायचं असेल किंवा ACID बघायचं असेल, तर तुम्ही रिफ्रेश बटन दाबा. तुम्हाला नवीन HLB किंवा ACID त्या HLB मध्ये तुम्हाला दिसेल. In case of loss of mobile device, register the HLO app again in the new device if mobile is not lost. पुढे जर तुमचा मोबाईल लॉस जर झाला असेल तर इमिडिएटली तुमच्या चार्ज ऑफिसरला सांगा आणि आपण जो नवीन मोबाईल असतो तो तुम्ही रजिस्टर्ड करा. In case of the loss of the SIM mobile, no mobile number, contact your charge officer immediately and change your mobile number to avoid any miscues. This is most important as all OTP will be come to your registered mobile, no mobile number only, and register HLO app if required. तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे की मोबाईल जर चेंज करायचा असेल तर किंवा लॉस झाला असेल तर इमिडिएटली आपल्या चार्ज ऑफिसरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, कारण की तुमचे सगळे OTP जे आहेत त्याच मोबाईलवर जाणार आहे आणि ते तुम्ही जो नवीन मोबाईल यूज करणार तो नवीन मोबाईल रजिस्टर्ड करा आणि आपलं HLO ॲप नंतर डाउनलोड करा. Then all SMS will be received only with the RGICN. हे जे कीवर्ड दिलेले खाली याच कीवर्ड वरून तुम्हाला सर्व SMS येतील, म्हणजे इन्व्हर्टर सुपरवायझरला SMS येतील. याच्या व्यतिरिक्त जर दुसरा कुठला SMS आला, या कीवर्डच्या व्यतिरिक्त जर दुसरा कुठला SMS आला, तो SMS ग्राह्य पकडायचा नाही. हेच ऑथेंटिकेट कीवर्ड आहेत, याच कीवर्ड वरून इन्व्हर्टर सुपरवायझरला SMS येतील. त्यानंतर डाउनलोड द HLO ॲप ओनली फ्रॉम द ऑफिशियल डेव्हलप अकाउंट्स, जे की ORGIचं अकाउंट आहे त्या अकाउंट मधूनच तुम्ही HLO ॲप हे डाउनलोड करा. आता हे काय करायचं त्याबद्दल काय करू नये याबद्दल आपण जर बघितलं, त्यामुळे डोंट अनइन्स्टॉल द ॲप अननेसेसरीली. म्हणजे काय असते कधी कधी की इन्व्हर्टर अननेसेसरी ॲप आपलं इन्स्टॉल असं करतं, तर ते अननेसेसरीली इन्स्टॉल करू नका. त्यामध्ये डेटा लॉस होण्याचे किंवा फील्ड मध्ये तुम्हाला काही इश्यू क्रिएट होण्याचे प्रॉब्लेम जास्त येऊ शकतात. त्यानंतर डोंट यूज द ॲप क्लोनिंग. म्हणजे आपल्या HLO ॲप सारखेच भरपूर सारे मार्केटमध्ये क्लोनिंग असेल, तर अशा प्रकारचे पॅरलल स्पेसचे काही किंवा ड्युएल ॲप्स असेल, तर अशा प्रकारचे दुसरे कुठलेही इन्व्हर्टरनी ॲप यूज करू नये. आणि असे ॲप हे सेफ नसतात. तुम्हाला जरी ते सेफ दिसलं त्यांना, तर ते ॲप जेव्हा डेटा सिंक करू तेव्हा डेटा सिंक होणार नाही आणि नंतर प्रॉब्लेम क्रिएट होतील. त्यानंतर डोंट प्रोसीड विथ द इनकरेक्ट लोकेशन पर्टिक्युलर टू ब्लँक लोकेशन कोड. रिफ्रेश द ॲप इन सच केसेस. म्हणजे कधी कधी काय होतं की लोकेशन पर्टिक्युलर जे आहे तुमच्या ॲप मधलं आणि तुम्हाला दिलेलं ते लोकेशन पर्टिक्युलर हे मॅच झालं पाहिजे. चुकीच्या लोकेशन पर्टिक्युलरच्या HLB मध्ये तुम्ही तुमचा डेटा भरू नये. नेक्स्ट, देन डू नॉट चेंज द मोबाईल डिव्हाइस अननेसेसरी. ऑलरेडी हे सांगितलं आहे की अननेसेसरी तुम्ही तुमचा मोबाईल हा चेंज करू नये. जर आवश्यक असेल तरच चेंज करावा. त्यानंतर डोंट ट्राय टू रजिस्टर द डिव्हाइस अनलेस द HLBs आर अलॉटेड. मग जेव्हा HLBs तुम्हाला अलॉट करेल तेव्हा तुम्ही तुमचा रजिस्टर्ड लॉग इन करायचा. आणि डोंट शेअर द ID किंवा OTP टू अदर्स. ऑलरेडी सांगितलं आहे की दुसऱ्याला तो तुमचा ID किंवा OTP तुम्ही शेअर करू नका. नेक्स्ट, त्यानंतर डोंट लॉग इन टू द अनदर डिव्हाइस व्हेन यू हॅव ऑलरेडी लॉग इन द डिव्हाइस. कधी कधी काय होतं की इन्व्हर्टरकडे 2 मोबाईल असेल, इकडे पण लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात, तिकडे पण लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारचं लॉग इन करताना फक्त एका साईडला एकाच मोबाईल मध्ये लॉग इन करा. 2 मोबाईल मध्ये लॉग इन करायचा प्रयत्न करू नका. If at any time any server error occur in the mobile app, please wait for the sometimes. Do not uninstall the app and panic situation निर्माण करू नका. म्हणजे ऍप मध्ये जर सर्व्हर काही एरर येत असेल किंवा सिंक व्हायला प्रॉब्लेम करत असेल, तर अशा वेळेस तुम्ही पॅनिक सिच्युएशन मध्ये येऊ नका. काही वेळपर्यंत तुम्ही वेट करा, नंतरच तुम्ही डेटा सिंक करा. तर हे महत्वाचे मुद्दे आणि हे महत्वाचे जे आमच्या HLO ॲप मध्ये जे इश्यूज आम्ही बघितले अदर स्टेट मध्ये, ते तुम्हाला एक्सप्लेन केले मी इथे. इन्व्हर्टरने काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. तर यानंतर HLO ॲप बद्दलचा हा जर आपण पार्ट बंद केला, तर नेक्स्ट आपला जो पार्ट आहे आपल्या प्रेझेंटेशनचा तो आहे लॉजिस्टिक मॅनेजमेंट आणि इन्स्ट्रक्शन मॅन्युअल. तर ऑलरेडी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की
इन्स्ट्रक्शन मॅन्युअल काही स्टेटमध्ये, काही डिस्ट्रिक्टमध्ये ऑलरेडी पोहोचलेले आहेत आणि काही डिस्ट्रिक्टमध्ये पोहोचत आहे आणि काही डिस्ट्रिक्टमध्ये 30 तारखेला